मित्रांनो समोर बघू शकता मणिकर्णिका घाट आणि इथं 24 तास चिता जळत राहतो. अरे माझ्या मित्रांनो गुड मॉर्निंग. आता उठलो, थोडा फ्रेश वगैरे झालो, म्हणलं दर्शनाला जाऊया. 5:30-6 वाजत झाले आणि तिथं जाऊन आंघोळ करू म्हणलं, पण थंडी खूप जास्त आहे. चला आता फटाफट तिकडे जातो. गाडी पार्किंग राहिलेलो हे बघू शकता पार्किंग. आणि इथं विषय असा आहे की हे 2 घंटे ठेवले तर 100 रुपये पार्किंग आणि 2 घंट्यापेक्षा जास्त ठेवली तर अजून प्लस पैसे वाटतात. गाडी मित्रांनो ती गाडी पार्किंग लावून राहिली आणि एक गाडी पार्किंग लावली आणि त्यांची 2 गाड्या आहेत. दुसरी गाडी ती पार्किंग लावत आहेत. तर चला पार्किंगच्या बाहेर इथून निघून थांबू तिथं, तोपर्यंत त्यांचा वेट करू. आणि दर्शनाला जायची आतुरता लागली थोडी आणि पटापट जातो, आंघोळ करतो आणि मग दर्शन करतो. तर मित्रांनो आता आपण दर्शनाला चाललो आणि तिथं जाऊन आंघोळ करून मग दर्शन करू. आणि सगळी जे मागे दिसत आहेत सगळे आपले महाराष्ट्रातलेच आहेत. ओके, तर खूप भारी वाटलं. काल सायंकाळी भेटले ते आपल्याला, त्यांना सांगलो मी ना की अडी थांबा म्हणून. मग आम्ही तरी सगळे सोबत थांबलो होतो. आता सगळे सोबतच दर्शनाला चाललो. तर पहिले जातो गंगा नदीमध्ये आंघोळ करतो आणि मग जाऊन दर्शन करतो. चला आता. तर मित्रांनो समोर काशी विश्वनाथ धाम बघू शकता आणि इथून पहिले आंघोळीसाठी जागा पाहावं लागेल. तर मित्रांनो आता नदीवर चाललो आंघोळ करायला आणि थोडा रस्ता चुकला आमचा. गुगल मॅपनं हा रस्ता गल्ली दाखवली नाही, थोडीशी गल्ली आहे लहानशी, तरी पण काही विषय नाही चाललो आम्ही. चला 5 ते 10 मिनिट लागतील अजून नदीवर जायला. मित्रांनो आता आपण नदीच्या जवळ आलो, गंगा नदीच्या. हे बघू समोर गंगा नदी आणि तिथं आंघोळ करायला जागा आहे, तिथं जाऊ आणि आंघोळ करूया. चला मित्रांनो करू येतात आंघोळ आणि मग जाऊ दर्शनाला. तर मित्रांनो आता आंघोळ करायला खाली आलो. हे बघा आपली मंडळी समोर, हे बघा. चला पटापट आंघोळ. एकदम मस्त थंड आहे. इकडे जमायला लागलोय पाण्यात. थंड एवढं गार आहे, खूप जास्त थंड पाणी आहे. मित्रांनो पटापट आंघोळ करू आणि निघू येतो. तर मित्रांनो आता नदीमध्ये आंघोळ केली, खरंच खूप भारी वाटलं. काशी विश्वनाथ मंदिर आहे आपल्या नदीत. दोरा त्याच्या पुढे नका जाऊ, खोल पाणी. तर मित्रांनो हे बघा लाईन, या लाईनच्या पुढे खोल पाणी. तर मित्रांनो 5 बुचक्या मारल्या आणि आता जातो. पहिले कपडे चेंज करतो आणि मग दर्शनाला जातो. ठीक आहे. तर मित्रांनो आता आंघोळ केली, आता मंदिरात दर्शन करायला चाललो. तर बघतो आता थंडी तर खूप जास्त वाजत आहे, पण मुक्तिनाथ एवढी थंडी नाही. मुक्तिनाथले जसं पुरं ग्लेशियरचं पाणी होतं, इकडे ग्लेशियरचं पाणी नाही, इथं कमी प्रमाणात आहे. आणि बघा पुढे असा निघारा. आणि या मंदिराला जायला टोटल काय 3 की 4 गेट आहेत. 3-4 गेट आहेत मंदिरात जायला आणि प्रत्येक गेटाच्या इकडून साईडला अलग लॉकर आहेत. आणि लॉकर पण कोणाचे आहेत की ज्यांचे फुलाची दुकान आहे, प्रसादाची दुकान आहे, त्याचे लॉकर आहे. आणि त्याच्या लॉकरमधून सामान ठेवा आणि त्याच्या दुकानातून फुल प्रसाद न्या, असंच म्हणणं आहे त्याचं फक्त. तर चला पाहतो आता कुठे ठेवायचं आहे. तर एका जागेवर मस्त सेफ सगळं ठेवू आणि मग दर्शन करायला जाऊ. तर मित्रांनो आपण आता अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये, आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, पण हे मंदिराच्या आतमध्ये वेगळं दुसरं मंदिर आहे, तिथं कॅमेरा अलाउड आहे. आणि इथं बघू शकतो
तर तुम्ही पण दर्शन करून घ्या. श्री महाकाली. श्री अन्नपूर्णा माता महालक्ष्मी मंदिर. श्री गंगा अवतरण. श्री लक्ष्मी नारायण मंदिर. श्री राधाकृष्ण मंदिर. शिवपार्वती गणेशजी मंदिर. तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आलो. हे बघू शकता इथं लॉकर आहे आणि म्हणजे लॉकरमध्ये मोबाईल वगैरे सगळं सामान ठेवतो आणि चप्पल स्टँडवर चप्पला ठेवतो आणि मग समोर जातो. आणि इथं अन्नपूर्णा मातेचं मंदिर होतं, तिथं मी दर्शन केलं. फक्त मंदिराची मूर्ती दाखवून अलाउड नव्हतं, बाकीचं सगळा परिसर दाखवला मी. आता हे बघा, आता इथं आहे ना कुठंतरी लॉकर आहे, लॉकरवर जायचं आणि हे करायचं. तर मित्रांनो हे बघा, इथं सगळ्यांनी मोबाईल ठेवले आणि मी पण इथं लॉकरमध्ये मोबाईल ठेवतो, सगळं सामान ठेवतो म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि समोर जाऊ आपण दर्शनाला. ओके चला मोबाईल ठेवतो. तर मित्रांनो आता काशी विश्वनाथ मंदिरात आपण दर्शन केलं आणि बाहेर आलो. हे बघू शकता मेन गेट. इथून 4 गेट होतात, म्हणजे समोर जाऊन 4 गेट आहे. 4 गेटामधून तुम्ही कुठून पण गेले तरी मंदिराचं दर्शन करू शकता. बघा मित्रांनो आपण जिथं थांबलो होतो तिथून आता निघलो. आता म्हटलं सगळे घाट फिरून घ्यावं, कारण की घाट फिरणे झाले. आणि मेन विषय म्हणजे आपण काल रात्री आपले महाराष्ट्रातले संभाजीनगरचे भाऊ भेटले होते. त्यांची सगळी फॅमिली घेऊन आली तिकडे. त्याला भेटून पण भारी वाटलं. आणि ते जेव्हा गेले तेव्हा असं वाटत होतं की मी सोबत घरी निघून जाऊन, करमतच नव्हतं. अर्धा घंटा बसलो आरामात. म्हटलं चला थोडंसं फिरायला लागेल, कारण की आजचा दिवस आहे. आज जर नाही तेवढं फिरणं म्हणजे हे झालं, म्हणजे पाहणं जर नाही झालं सगळे घाट, तर उद्या आपल्याला निघायला लागेल. त्याच्यानं आजच्या आज तेवढं घाट सगळे पाहतो. तर मित्रांनो जिथं आपण थांबलो होतो तिथपासून जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटाचा रस्ता आहे मंदिरापर्यंत यायला. तर काय 1 किलोमीटर आहे कमी जास्त. तर आलो आता म्हणजे चाललो आता सध्या तर रस्ता. आणि समोरचं मंदिर तिथं विश्वराचं मंदिर आहे. तर चला जातो आता. आणि मंदिरात दर्शन झालं आपलं, तरी परत एक वेळेस माझं स्टिक नव्हती तर स्टिक घ्यायला गेलो होतो मी परत. आणि थोडं बसलो पण आणि व्हिडिओ एडिटिंग केलं टाकून दिला. तर मित्रांनो हे बघा काशी विश्वनाथ मंदिर. तर चला इथून आता नदीवर जायचं आपल्याला. ते तू विचारून गेले कुठून रस्ता जाते भाई. ती नेहर पे रस्ता कशी जाता नदी पे अभी देना पड़ेगा. तर बोट मिळते हो, कशी मिळते वही. तर मित्रांनो आता इथं आपल्या इथले संभाजीनगरचे 2-3 माणसं भेटले होते. तर त्यांना भेटून खरंच बरं वाटलं. आणि त्यांनी मदत पण केली, 500 रुपये दिले. ते बोलले की आम्ही 14 जण आहे, 14 जणांमधून जास्त तर काही नाही, पण तुला फुल नाही फुलाची पाकळी तरी देतो. तर त्यांनी दिले तेवढे. तसं काही विषय नाही, पण म्हणजे भेटून बरं वाटलं. ते ब्लॉगमध्ये आलं नाही, ते पुढे गेले. बाकी इंस्टाग्रामवरती मी तो व्हिडिओ टाकला, नक्की पाहा ठीक आहे. आणि खरंच असं एक वेगळंच हे वाटते की आपल्या इकडले माणसं भेटले तर चला जाऊ द्या, काही विषय नाही. जाऊ आता आपण फिरू पुढे. तर खरंच भारी वाटलं भेटून, पण मन खुश होऊन गेलं त्यांना पण. तर मित्रांनो इथं मणिकर्णिका घाट आहे, आपण तिथं चाललो आता. तर चला इकडे. आणि मणिकर्णिका घाट असा घाट आहे इथे 24 घंटे म्हणजे प्रेत जळत राहतात. कारण की ते इकडलं हेच आहे की मणिकर्णिका घाट, आणि तिथं माणसाला जळल्यानं मुक्ती भेटते.
कुठले? मी श्री संत गजानन महाराज शेगाव. आपण कुठले? मी रायगड. रायगड. अलिबाग. अलिबाग, बरोबर. काका मी सायकलवरती आलोय. नाही असू द्या. नाही मी सायकलवरती आलो म्हणलं, कुठून आपल्या याच्यावरून राईड करत इथपर्यंत. आणि मी नेपाळ पण फिरलो. नेपाळ फिरून इकडून आलो. माझ्या घरून निघून 3 महिने 10 दिवस झाले. धन्यवाद. आता काय तुमची ताकद पुढे हे पण हां हां, आमच्यासारख्याला काहीतरी आसरा पाहिजे. बरोबर. चल बेटा. चालतं. हो. मीट यू. बरं. तर मित्रांनो, काका आपल्या इकडलेच आहे. मराठी बोलले, त्यांनी लगेच समजून घेतलं आपल्याकडचे. म्हणून चला मणिकर्णिका घाटवर चाललो आहे आपण. तर मित्रांनो, समोर बघू शकता मणिकर्णिका घाट. आणि इथं 24 तास चिता जळत राहतात. 24 तास. तर मित्रांनो, हे बघा मणिकर्णिका घाट जवळच, म्हणजे घाटवर चालू आपण आता. मी तिथंच म्हणजे एवढं हे नाही की लयच. आणि हा घाट एवढं प्रसिद्ध आहे आणि सगळ्यात जास्त फेमस आहे तिथं जागा. आणि समोर ते बोट आहे, त्याच्यामध्ये बसून मला असं वाटतं की सगळे घाट आहेत, दर्शन करून घ्यावे इकडं. कारण की इथलं सगळ्यात प्रसिद्ध घाटच आहेत. आणि घाट टोटल 40 की किती घाट आहेत, ते सगळे घाट फिरू आपण. सगळ्यात प्रसिद्ध मणिकर्णिका घाट. आणि एका भावाची कमेंट बी आली होती की मणिकर्णिका घाटचा एक व्हिडिओ बनवतो, तर तो पण व्हिडिओ बनवतो मी. भावांनो, आता इथं बघतो, हे बघा इथं बोट आहे. जर इथं तिकीट जर असलं बजेटात तर काही विषय नाही, घेऊन घेऊ चालले ते. हे बघा सगळे घाट फिरवतात ते. चला मजा येईल. बोटीमध्ये दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वेळ बसत आहो मी. पहिल्यांदा मी मित्र मुंबईमध्ये बसलो होतो. सगळे घाट फिरून घेऊ. बसलो आता बोटवर. बघू शकता काहीतरी 100 रुपये तिकीट सांगला. 100 रुपये तिकीट बोलून पाहिजे. ठीक आहे. तर भावांनो बघा, आता याच्यामध्ये फिरतो. मी सोलो होतो, एकट्यासाठी कोणची बोट जाणार नव्हती, तर मग त्यांच्यासोबत बसलो भावांसोबत. जैकेट पहनना पड़ेगा भाई. ठीक है. बिल्कुल लेने का भाई नहीं पड़ेगा, सबको पहनना पड़ेगा. बेटा मेरे साइज का दे दो. सब एक है साइज का.
तर भावांनो पुरे 84 घाट झाले. हे बघा हा 80 घाट आहे. त्याचं नाव आहे 80 घाट. आता इथून बोट फिरतंय गोल राऊंड मारतंय बोट. तर मित्रांनो आता सगळे 84 घाट फिरून झाले आणि आता बोट परत चालली. जिथून आम्ही बसलो होतो बोटमध्ये तिथं बोट परत चालली आता. तो भैया जो झुका हुआ मंदिर उसकी क्या कहानी है? काशी पर्वत मंदिर है, 2 साल पुराना है। काशी पर्वत मंदिर 2 साल पुराना. 2 साल पुराना मतलब अभी नया नया बना है? नहीं, नया नहीं बना है, 2 साल पुराना है वो। 2 साल मतलब 2 साल हाँ, कि 200 साल? 200 साल। हाँ वही बोलो ना. तो भाई वो मतलब पुराना मंदिर है, 200 साल पुराना मंदिर. तो वो झुका हुआ पहले से ये आदि झुका है. पहले से जब से बनाया गया तब तब से से बना हुआ है, तब से। और अभी वो मिट्टी के नीचे है दबा हुआ. तो आएगा। उस घाट का नाम क्या है? घाट का पटना का। पटना का। हाँ। मगरनाथ. तर भावांनो चला आता बोट वहाँ पे चालली शंकर भगवान का मंदिर गिरा था। लाईटची आवाज म्हणे आवाज. तर भावांनो आता सगळे घाट फिरून आलो आणि जे मंदिर आहे ते 200 वर्ष झाले आहे मंदिराले. हे असं हेकोळच आहे बघा. तर मित्रांनो आता सगळं फिरून झालं आणि जे 84 घाट होते 84 घाट सगळं फिरलं आणि मंदिर आहे ते मंदिर 200 वर्ष जुनं मंदिर आहे. ते मंदिर एका साईडला झुकलेलं आहे असं म्हणजे हेकोळ्या साईडला. तर हे बघा इथं ते मंदिर आहे. ते मंदिर पण पाहिलं, व्हिडिओमध्ये पण दाखवून दिलं. ठीक आहे. आणि अशी काहीतरी जागा आणि आता मणिकर्णिका घाटून निघतो आणि आपल्या जिथं आम्ही थांबलेलो आहे तिथं जातो. ठीक आहे. हर माझे मित्रांनो सगळे घाट फिरून झाले आणि पुरे टोटल घाट होते 84 घाट फिरलो आणि सगळं फिरून परत जागेवरती आलो. झोपलो होतो बघू शकता. अशी काहीतरी जागा आहे आणि खरंच सगळे घाट पाहून लई प्रसन्न झालं मन आणि भारी वाटलं. जर तुम्हाला व्हिडिओ जर चांगलं वाटलं असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ कसं वाटलं तर. ठीक आहे. बोला हर हर महादेव.